ऑफिसमध्ये इथं भरपूर जी जनता आहे, इथं सर्व उपस्थित आहे, त्यांचे काही मागण्या आहेत. तर आपण त्यांची काय मागणी आहे आणि ते इथं कशासाठी आलेले आपण त्यांना प्रश्न करू. सर, आपलं नाव सांगा. मी कॉम्रेड नामदेव चव्हाण, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा सरचिटणीस म्हणून काम करत आहोत. तुमच्या आज तुम्ही इथं सारे जे लोक जमलेले, तुमची मागण्या काय आहे, काय तुम्ही सारे लोक इथं जमा झालेले आहेत? महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित आहेत. मंत्री बदलले, मात्र मंत्री बदलले मात्र कोणत्याही मंत्र्यानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही. आम्ही नवीन काहीच मागत नाहीत. सरकारने जे मान्य केलेलं आहे ते सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पदरात टाकण्यामध्ये अजित पवार अपयशी ठरले, गिरीश महाजन अपयशी ठरले आणि आता जयकुमार गोरे ते सुद्धा अपयशी ठरलेले आहेत. किमान वेतनाची पुनर्रचना करणं 2 वर्षापूर्वी आवश्यक होतं. त्या किमान वेतनाची अजून पुनर्रचना केलेली नाही, म्हणून अतिशय कमी वेतन दरानं हा ग्रामपंचायत कर्मचारी आपलं वेतन घेत आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करा हे 2 मंत्र्यांनी अगोदर मान्य केलं होतं. हा मंत्री सुद्धा करतो असं म्हणाला 14 मेच्या बैठकीमध्ये, अजून काहीही केलं नाही. यावलकर समितीच्या शिफारशी 5 वर्षापूर्वी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत, परंतु त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी न केल्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आर्थिक अन्याय होत आहे. एवढंच नाही तर ज्या कर्मचाऱ्याला वयाची 45 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 10 वर्ष सलग सेवा झालेली आहे, त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मधून जिल्हा परिषदेमध्ये सेवेत घेण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु गेल्या 6 वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे आमचा ग्रामपंचायत कर्मचारी पात्र असून सुद्धा तो जिल्हा परिषद सेवेत जाऊ शकत नाही, तो शिपाई होऊ शकत नाही, कारकून होऊ शकत नाही. हे सरकारचं अपयश आहे. विशेष म्हणजे हे सरकार इतकं नालायक आहे की या सरकारनं प्रवर्ग ड ची भरती टोटल बंद केलेली आहे. ड मध्ये कोण येतं? मागासवर्गीय येतात. ड मध्ये कोण येतात? अल्पसंख्याक येतात. ड मध्ये कोण येतात? झाडू करणारे येतात, गावचा गुम उत्काढणारे येतात. या लोकांची भरती नाही. याचा अर्थ हे सरकार आईत खाऊनच्या बाजूने आहे आणि आहे ती भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करतायत. हे आमचं दुखणं आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी आलाय म्हणजे काय माजलेलं म्हणून आलेलं नाही, आपलं दुखणं घेऊन आलेलं आहे. आणि आम्ही नवीन एकही मागणी केलेली नाही. सरकारने जे मान्य केलेलं आहे तेच आमच्या पदरात टाका हे सांगण्यासाठी अगोदर आम्ही 8 ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढले. आज महाराष्ट्रातल्या 8 विभागीय आयुक्तांच्या समोर आम्ही कारणं मांडत आहोत आणि या आयुक्ताच्या मार्फत, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि ग्रामीण विकास मंत्र्यांना आम्ही असा इशारा देत आहोत की 8 सप्टेंबरपर्यंत ही मागणी जर आपण मान्य केलेली नाही, अंमलबजावणी सुरू केली नाही तर 8 सप्टेंबरला दस्तूर खुद्द जयकुमार गोरेंच्या निवासस्थानासमोर महाराष्ट्रातला हजारो कर्मचारी धडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी त्यांचा व्यवहार बंद केल्याशिवाय राहणार नाविलाज आहे. आम्ही मजबुरीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन लोकशाही मार्गाने, अहिंसक मार्गाने आंदोलन करीत आहोत. त्याचा जर सरकारने आदर केला नाही तर आम्हाला नाविलाजानं आत्मक्लेश करावा लागेल आणि या सरकारला त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. ते आम्हाला नम्रपणे या ठिकाणी सांगा. बघा, आज जे आमचे मोठे सिनियर होते यांनी यांचे मनोगत सांगितलेले आहे. मला प्रत्येक जनतेला एकच मेसेज द्यायचा है, ना हिंदू है हम ना मुसलमान है, सबसे पहले इंसान है, एकता ही हमारी शान है, तिरंगा ही हमारी पहचान है. हम सब एक है, एक दूसरे की मदद करते रहे. यही सबसे बड़ा धर्म है, यही सबसे बड़ी जात है. थैंक यू. जय. थैंक यू.